वारंवार सांगत असते माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पेन पण आहे आणि माझ्याकडे शिवछत्रपतींची तलवार पण आहे. मला तलवार कशी चालवायची तेही माहिती आहे आणि मला पेन कुठं चालवायचं हेही माहिती आहे. मी पेन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चालवते. मी ना की कुठलं तरी एखादं पत्र द्यायचं, कुठलं तरी अवैध बांधकाम आहे ते पाडा म्हणून सांगायचं आणि परत जाऊन सेटलमेंट करायची आणि बंडल खिशात घालायची. अजिबात नाही, मी ते करतच नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व, मजेत ना असायलाच हवेत. तर आजचा विषय जो आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो विषय म्हणजे अगदी बऱ्याच जातींमध्ये म्हणजे मराठ्यांमध्ये छत्रपतींच्या नावावर जगणारे लोक आहेत. तर बौद्ध धर्मामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जगणारे लोक आहेत की त्यांचं नाव घेऊन जोळ्या भरायच्या. अशी लोक आपण बऱ्याच वेळा बघतोय समाजामध्ये आणि ह्यांचा ऊत फार ऊत आलाय या लोकांचा. तर आज तो विषय मी प्रामुख्याने मांडते, त्याचं कारणही तसंच आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काही गोष्टी करतायत आणि समाजाला ते कळतच नाही, तर असं अजिबात नाही बरं का. समाजाला सगळं काही माहिती असतं, समाजाला सगळं काही कळतं, परंतु काय असतं, बरीच लोक अशी असतात ना की आपल्याला काय पडलं याच्याशी सगळं त्यांना कळतंय की ही व्यक्ती जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर करते किंवा ही व्यक्ती जे काय शिवछत्रपतींच्या नावावर करते हे सगळं फेक आहे. यांना काही घेणं नाहीये, यांना यांच्या झोळ्या भरायच्या आहेत. हे कळत असतं, समाजाला कळत असतं, अधिकाऱ्यांना कळत असतं, सगळ्यांना कळत असतं, सर्वसामान्य माणसांनाही कळत असतं. परंतु ती लोक काय करतात माहिती का की मरू दे, ज्या वेळेला त्यांचा गडा भरेल ना त्यावेळेला नक्कीच तो उताना होईल. आणि अशाच पद्धतीमध्ये काही टीम काम करत आहेत. आज मला एक पत्रकार दादा आहेत पिंपरी चिंचवडमधले, त्यांचं ट्रस्ट पण आहे, त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी काही गोष्टी विचारल्यात आणि त्यांना मी ज्यावेळेला ती उत्तरं दिलीत की माझ्याकडं काही रेकॉर्डिंगसुद्धा आहेत. खूप बरं झालं, माझ्या मोबाईलला रेकॉर्ड होतं आणि मी त्या समोरच्या व्यक्तींना ते कळू दिलं नव्हतं की माझ्या मोबाईलला रेकॉर्ड आहे आणि काही गोष्टी रेकॉर्ड झालेल्या होत्या आणि त्या रेकॉर्डिंग मी त्यांना पाठवल्या. त्यावेळेला ती लोकंसुद्धा शॉक झाली सगळं काही ऐकून की ताई एवढा खोटेपणा असतो का आणि इतकी खोटी लोकं असतात का. फार भयंकर परिस्थिती आहे जे आहे ते. आणि फक्त ब्लॅकमेल करायचं, समोरच्या माणसाला जातीचा धाक दाखवायचा आणि त्याला कुठेतरी घाबरवायचं. अशा काही गोष्टी काही लोक करत आहेत. परंतु त्यांनी सावधान व्हावं, कारण परवाच्या दिवशी हिंजेवाडीमध्ये जो काय प्रकार घडला तो मला वाटतं PCMCमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांना असं वाटत असेल कोणाला त्याची कानोकान खबर नाही. तर जे काय चालू होतं तुम्ही त्याच्यानंतर येऊन माफी मागितली साहेबांना किंवा काय काय ते सगळं आमच्या कानावर आलेलं आहे. परंतु जो करेल तो भरेल बरं का. त्याच्यामुळं ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल या पद्धतीने आम्ही पुढे चाललो आहे. आम्हाला काही एक घेणं देणं नाही आहे, परंतु फार हत्ती होते. माझ्या संघटनेचं नाव चोरलंय, माझ्या संघटनेचं नाव चोरून त्यांनी नाही का कुणाचा बाप चोरल्याने तो बाप आपला होत नसतो बरं का. DNA जर त्या बापाचा असेल ना तर तो बाप आपला होत नसतो. माझी जी संघटना आहे ती अनेक वर्षापासून मी ते नाव वापरते आणि मी चांगल्या गोष्टीसाठी ते नाव तुम्हाला दिलं होतं किंवा तुम्हाला अध्यक्ष केलं होतं, पण त्याचा अर्थ असा नाही आहे. लवकरच माझी संघटना रजिस्टर होईल आणि त्यावेळेला मी काय असेल ती कायदेशीर कारवाई करेल. मी सुट्टी देणार नाही कोणालाच, कारण मी खूप प्रेमाने वागून बघितलं. परंतु जे काय माझ्याबद्दल जो खेळ करण्यात आला ना तो ज्या वेळेला मी ऐकते ना फार तळपायाची मस्तकात जाते. पण मी शांत आहे, पण मी संत नाही बरं का. मी वारंवार सांगत असते माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पेन पण आहे आणि माझ्याकडे शिवछत्रपतींची तलवार पण आहे. मला तलवार कशी चालवायची तेही माहिती आहे आणि मला पेन कुठं चालवायचं हेही माहिती आहे. मी पेन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चालवते. मी ना की कुठलं तरी एखादं पत्र द्यायचं, कुठलं तरी अवैध बांधकाम आहे ते पाडा म्हणून सांगायचं आणि परत जाऊन सेटलमेंट करायची आणि बंडल खिशात घालायची. अजिबात नाही, मी ते करतच नाही आहे. ती माझी ओळख पण नाही आहे. कुठल्याही नगरपालिकेमध्ये जा, तुम्हाला सांगतील की संगीता वानखेडे कधी अशा गोष्टींसाठी नाव लेटर देत नाही, कारण त्याच्यासाठी तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत ब्लॅकमेल करून पैसे उकळायला. मला त्याची गरज नाही आहे. मी गोरगरिबांना न्याय कसा मिळवून देईल ना तेच बघत असते आणि कसा मिळेल आणि त्याच्यासाठी मी काम करत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार. राहिलं मी झुंडशाहीने कधीच कुठं जात नाही आहे, कधीच जात नाही. मी झुंड कधीच नेत नाही. हां, मी संविधानिक मार्गाने जाते, कारण संविधानिक मार्गाने जात असताना झुंडीची गरज नसती. ज्यावेळेला तुम्हाला संविधानाचा अभ्यास आहे, तुम्हाला कायद्याचा अभ्यास आहे, तुम्हाला घाबरण्याची गरज नसती. आणि मी कायदेशीररित्या जिथं जायचं ना तिथं कायदेशीररित्या जाऊन मी त्या ठिकाणी त्या
कुठल्या गोष्टींवर मी काम करत असेल ना, तर समोरच्या व्यक्तीला मी कायदे सांगत असते काय आहे, मी त्याला संविधानाची भाषा सांगत असते काय आहे, काय होऊ शकतं. मी कधीही कुणाला ब्लॅकमेल केलं नाही आणि करणार सुद्धा नाही, बिलकुल नाही. ते माझ्या रक्तातच नाही. परंतु ज्या काही गोष्टी मी ऐकते ना, फार फार त्रास होतोय की माणसाने किती चुकीचं वागावं. अक्षरशः म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा माझ्या नवऱ्याजवळ जाऊन माझ्या नवऱ्याला हे सांगण्यात आलं की माझं कुठल्या तरी मुलासोबत लफडं आहे, कुठला तरी फेक मुलगा उभा करण्यात आला आणि त्या मुलाला असं सांगण्यात आलं की बाबा तू असं बोल की तिचं माझं लफडं आहे, पण मला आता तिचा त्रास होतोय आणि पण ती मला सोडायलाच तयार नाही आहे. आणि तिकडत असा त्या माणसाला, माझ्या नवऱ्याला ते बोलणं ऐकवलं की बघा हा मुलगा स्वतःच सांगतो मला फार तिचा कंटाळा आला, पण ती मला सोडतच नाही. किती खालच्या थराला जावं मला मागे ओढण्यासाठी, किती. अरे हे जरांगेच्या लोकांनी पण अगोदर हे षडयंत्र केलेलं होतं, काय नाही मिळालं त्यांना. तर तुम्हाला काय मिळणार आहे ग बायांनो, काय मिळणार आहे. पण मी मात्र शब्दही तुमच्याबद्दल कुठं काढला नाही अजून, कुठंच नाही. तुम्ही जे मला बोललात ना की तू अशी बोलली तशी, मी ते काहीच बोललेलं नाही. परंतु ते तुम्ही जे बोललात ना ते मात्र खरं आहे, हे मला आता तुमच्याच भागातले लोक सांगायला लागले की ते सगळं खरं आहे. मी तर बोललेलीच नाही ते शब्द तुम्हाला, मी तुम्हाला ते नावही ठेवलेलं नाही, मी ठेवणार पण नाही, मला गरज नाही. तुम्ही जे खड्डे माझ्यासाठी खोदून ठेवलेत ना, त्या खड्ड्यात तुम्हीच पडायला लागल्यात. त्यामुळे सुधरा, वेळ गेलेली नाही. चाकणमध्ये पण त्या बायकांना जाऊन तुम्ही भेटलात, काय झालं. खोटं ते खोटं असतं. तिथं जाऊनही तुम्ही काय केलं, चुकीच्या बायकांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न. तुम्हाला काय वाटलं अशा झुंडी जमा केल्या म्हणजे मी घाबरेल का झुंडी जमा केल्या म्हणजे. नाही, अजिबात नाही मी घाबरत. मी फक्त संविधानाला घाबरते, लक्षात घ्या. हां, मी कायद्याला घाबरते, मी संविधानाला घाबरते. हो, आणि मी भगवद्गीतेला घाबरते. माझ्या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे चुकीचं कराल तर तुमच्या आयुष्यातही चुकीच्याच गोष्टी घडतील. आणि संविधानात सांगितलेलं आहे की चुकीचं तुम्ही कराल तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल. हे कलियुग आहे बरं का. तर संविधान म्हणजे कलियुगातली भगवद्गीता आहे, मी असं समजेल. अगदीच संविधान म्हणजे हा ग्रंथच आहे आणि ही संविधान म्हणजे ही कलियुगातली भगवद्गीता आहे, जी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशाला बहाल केलेली आहे. श्रीकृष्णाने जी भगवद्गीता रचली ती द्वापार युगामध्ये रचलेली होती, महाभारतामध्ये. परंतु ज्या वेळेला आपण भगवद्गीता वाचतो आणि ज्या वेळेला तुम्ही संविधान वाचाल ना, तर संविधानाचे कायदे आणि भगवद्गीतेत सांगितलेले नियम हे अगदी तंतोतंत खरे आहेत. फक्त शब्दरचना थोडीशी मागं पुढं, एवढं लक्षात ठेवा. परंतु त्याचा अर्थ मात्र एकच आहे. दोनही ग्रंथांचा अर्थ एकच आहे. परंतु ज्यांना त्या ग्रंथाची जाणीवच नाही, जे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव स्वतःचे खिशे भरण्यासाठी करतायत, त्यांना काय काय सांगायचं संविधानाचा अर्थ आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची. पण इतका उत्मात करू नका बरं का, इतका उत्मात करू नका, लक्षात ठेवा. हा घडा नक्की भरत असतो आणि तो भरत आलेला आहे. मी शांततेने सगळ्या गोष्टींना फक्त ऐकत होते. मी तुम्हाला कधीच उत्तरं दिले नाही, मी कधीच तुमचं नाव घेतलं नाही, घेणार सुद्धा नाही. आजही मी नाव घेऊन बोलत नाही.